नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताचा इतिहासमध्ये सामाजिक कार्य आणि काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आनंदमठ पुस्तकाचे लेखक कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर बंकिमचंद्र चॅटर्जी हे आहेत. आनंदमठ हे पुस्तक बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले असून यामध्ये वंदे मातरम या सुप्रसिद्ध राष्ट्रगीताचा समावेश आहे. हे पुस्तक 19व्या शतकातील संन्यासी उठावावर आधारित आहे. पुढील प्रश्न, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर लाला लजपतराय हे येणार आहेत. लाला लजपतराय यांनी लिहिलेले अनहॅपी इंडिया हे पुस्तक ब्रिटिश राजवटीमुळे भारतावर होणाऱ्या परिणामाविषयी माहिती देते. इंडिया डिवायडेड हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी इंडिया डिवायडेड हे पुस्तक लिहिले आहे. भारताच्या फाळणीच्या राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकत आहे. हे पुस्तक 1946मध्ये प्रसिद्ध झाले. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले. नेहरूंनी तुरुंगात असताना लिहिलेले पुस्तक आहे. यात भारताचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारशाविषयी माहिती दिलेली आहे. पुढील प्रश्न, नीलदर्पण पुस्तकाचे लेखक कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर दीनबंधू मित्र असे येणार. नीलदर्पण हे पुस्तक नीळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टांचे चित्रण करते. यामुळे ब्रिटिश सत्तेविरुद्ध मोठा जन आक्रोश निर्माण झाला. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केले. हे वृत्तपत्र दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या समस्या मांडण्यासाठी सुरू केले होते. बंगाल गॅझेट हे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कुणी सुरू केले होते? तर हे वृत्तपत्र जेम्स हिक्की यांनी भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले होते, जे 1780मध्ये सुरू केलेले दिसून येते. युगांतर हे वृत्तपत्र कोणत्या नेत्यांनी चालवले होते? तर अरविंद घोष, भूपेंद्रनाथ दत्त, वीरेंद्र कुमार घोष हे सर्व या ठिकाणी हे वृत्तपत्र सुरू केलेले दिसून येतात. क्रांतिकारी विचारधारेवर आधारित वृत्तपत्र होते. पुढील प्रश्न, सीमांत गांधी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर अब्दुल गफार खान हे सीमांत गांधी म्हणून प्रसिद्ध आहेत. अब्दुल गफार खान यांना सीमांत गांधी म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात विशेष योगदान दिले आणि खुदाई खिदमतगार चळवळीचे नेतृत्व देखील त्यांनी केलेले दिसून येते. गुरुदेव म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर गुरुदेव म्हणून रवींद्रनाथ टागोर हे प्रसिद्ध आहेत. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव म्हणून ओळखले जाते. ते नोबेल पुरस्कार विजेते साहित्यिक होते आणि जनगण मन या राष्ट्रगीताचे रचनाकार देखील होते. CR किंवा राजाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर राजगोपालाचारी यांना ओळखले जाते. हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते आणि त्यांना राजाजी किंवा CR म्हणून देखील ओळखले जाते. पुढील प्रश्न, देशबंधू म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर चित्तरंजन दास हे देशबंधू म्हणून ओळखले जातात. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख नेते होते. पुढील प्रश्न, लोह पुरुष किंवा सरदार म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर सरदार वल्लभभाई पटेल हे प्रसिद्ध आहेत. यांना लोह पुरुष किंवा सरदार ही उपाधी मिळाली. त्यांनी भारताच्या एकत्रीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसून येते. पुढील प्रश्न, लोकनायक म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर जयप्रकाश नारायण हे लोकनायक म्हणून प्रसिद्ध आहेत. जयप्रकाश नारायण यांना लोकनायक म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारतात संपूर्ण क्रांती चळवळ सुरू केली होती. पुढील प्रश्न, दीनबंधू हे उपनाव कोणास दिले गेले? तर CF अँड्र्यूज यांना दीनबंधू म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारतीय लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला होता. पुढील प्रश्न,
नायटिंगेल ऑफ इंडिया म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर सरोजिनी नायडू यांना नायटिंगेल ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध आहेत. यांना त्यांच्या मधुर कवितासाठी आणि प्रभावी वक्तृत्वासाठी नायटिंगेल ऑफ इंडिया म्हटले जाते. पुढील प्रश्न, शहीद-ए आझम म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर भगतसिंग हे शहीद-ए आझम म्हणून प्रसिद्ध आहेत. ही उपाधी त्यांना मिळाली आहे. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे. नेताजी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? सुभाषचंद्र बोस हे नेताजी म्हणून ओळखले जातात. आझाद हिंद फौजची स्थापना त्यांनी केली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका देखील त्यांनी बजावलेली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून कोण ओळखले जातात? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. त्यांना चाचा नेहरू म्हणून देखील ओळखले जाते. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय नागरिक कोण होते? तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतरत्न पुरस्कार मिळवलेले भारतातील पहिले नागरिक आहेत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954मध्ये भारतरत्न देण्यात आला होता. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. ते भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम केलेत, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे देखील म्हटले जाते. भारतीय संविधानाचा जनक असे कोणाला म्हणतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच भारतीय संविधानाचा जनक असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी विशेष योगदान दिले, म्हणून त्यांना भारतीय संविधानाचा जनक म्हणून ओळखले जाते. शेर-ए पंजाब म्हणून कोण प्रसिद्ध होते? तर लाला लजपत राय हे शेर-ए पंजाब म्हणून प्रसिद्ध होते. लाला लजपत राय यांना त्यांची निर्भीडता व नेतृत्वगुणामुळे शेर-ए पंजाब म्हणजे पंजाब केशरी म्हणून देखील ओळखले जाते. फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे संस्थापक कोण होते? तर सुभाषचंद्र बोस हे फॉरवर्ड ब्लॉक संस्थेचे संस्थापक होते. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. लाल बाल पाल त्रिकुटात बाल कोण होते? तर बाल हे बाल गंगाधर टिळक हे होते. लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल हे त्रिकूट भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रभावी नेते होते. भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दादाभाई नौरोजी यांना भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळखले जाते, कारण त्यांनी ब्रिटिश राजवटीतील शोषण उघडकीस आणले आहे. जनगण मन हे चे रचनाकार कोण होते? तर रवींद्रनाथ टागोर हे जनगण मन या राष्ट्रगीताचे रचना केली आहे. वंदे मातरमचे रचनाकार कोण होते? तर बंकिमचंद्र चटर्जी हे वंदे मातरम या राष्ट्रगीताची रचना केलेले दिसते. स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली? तर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केलेली दिसून येते. पुढील प्रश्न, भारतीय क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान कोणाला म्हणतात? तर चंद्रशेखर आझाद हे भारतीय क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान होते. त्यांचे शौर्य आणि त्याग आजही स्मरणीय आहे. आझाद हिंद फौजची स्थापना कोणी केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजची स्थापना करून ब्रिटिशाविरोधात सशस्त्र लढा दिला. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि ते 2 कार्यकाळासाठी या पदावर राहिले. भारतीय क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान कोण होते? तर चंद्रशेखर आझाद हे भारतीय क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान होते. त्यांचे धैर्य आणि त्याग आजही स्मरणीय आहे. चला तर मग मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.